रात्री 11 पर्यंत बैठका, सकाळी 7ला रुग्णालयात हजेरी. सुनेत्रा पवारांच्या ॲक्शन मोडने बीडकरांमध्ये नव्या अपेक्षा. बीड प्रतिनिधी. रात्री उशिरापर्यंत विकासकामांचा आढावा आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे जिल्हा रुग्णालयाची पाहणी. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्याने त्यांच्या कामकाजाच्या शैलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाला गती देत विकासकामांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी दिवसभर विविध विभागांच्या बैठका, विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींशी चर्चा आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम रात्री जवळपास 11 वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी नेमके 7 वाजता सुनेत्रा पवार यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. रुग्णालयातील सुविधा, सुरू असलेली कामे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर विकासकामांना मोठी चालना दिली होती. विविध प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देत प्रशासनाला गती दिल्याने जिल्ह्यात विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, अशी चर्चा सुरू होती. मात्र सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्यामुळे त्या चर्चांना नवी दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे. बैठका, प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांमधून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री म्हणून केवळ जबाबदारी स्वीकारली नसून ती कृतीतून पार पाडण्यास सुरुवात केल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे विकासकामांना अधिक वेग मिळेल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. असंच सकाळी येऊन जाईल. दोनदा सकाळी थँक्यू. त्यानंतर आपल्याला एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी असं पण टोटल आपलं जे रिझल्ट आहे ते 287 आसपास झालेलं आहे. नियर अबाउट पण दर सपोज नंबर्स आहे सप्टेंबरला चालू केला. मध्ये त्यांच्या अडचण होता की त्यांच्या जनरेटर नव्हते, तो आम्ही GPC म्हणून दिला ना, त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत जास्त काम झालेलं नाही. पण नोव्हेंबरपासून त्यांच्या अँजिओग्राफी 49 आहे, अँजिओप्लास्टी 11 आहे. तर मग प्रोग्रेसिव्ह आहे. महिन्याला आपलं रोजचे नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट 100-200 होतात. पण त्यांच्या अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी कमी आहे कम्पॅरेटिव्हली. त्याचं कारण असं आहे की मॅम डॉक्टर साहेब तुम्ही वीकली किती दिवस येतात? ते डेली येतात. टेक्निक्स पोस्ट नंतर नंबर वाढत आता सध्या असं करणं की जिओग्राफिकली जे आपल्या जिल्ह्यामध्ये होते की 30% टेक्निक्सचे पेशंट्स आहेत आणि ही योजना सर्व हॉस्पिटलमध्ये इंटरमिजिएट मार्फत ते असल्यामुळे साईड पेशंट डॉक्टरकडे जातात तिकडून. परंतु आपला प्रयत्न हा आहे की सेमी अंतर्गत आपल्या पूर्ण ज्या संस्था आहेत त्या आपण इन्क्लुडेड केल्या आहेत आणि दर आठवड्याला आपल्याला किती क्रिटिकल इश्यूज होतात आणि तिथे कोणत्या जिओग्राफी लागते आपण त्याचा फॉलोअप करतो. आणि माझा प्रश्न सुरू आहे, नक्कीच येणाऱ्या 3 महिन्यामध्ये हा आम्ही परत होतो. आपला उत्तर जिल्ह्यामधून ते डॉक्टर सोबत कोकणात सध्याचे सुद्धा आपण प्लॅनिंग ठेवलेले आहे. 15 ते 20 दिवसांची एक आपल्याचा आपल्याला आपण अपॉइंटमेंट केलं आहे 2004 ऑगस्टमध्ये आणि ते कार्डियक सर्जन आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्याच कार्यालयामार्फत फॉलोअपमध्ये म्हणजे कुठून येणार आहे. जर झालं तर एका महिन्यासाठी कोकणासाठी आपण करणार आहोत.
दिली, परंतु झोपेतून लोकांनी फुल कॅपॅसिटी जरी आहे त्याच्या मला इकडे प्रॉपर स्टाफ ट्रान्सिटसाठी वापरतात. ट्रान्सिट म्हणजे तो इकडे प्रॉपरली ॲडमिशन देत नाही, फक्त ऑपरेशनच्या पूर्वी आणतात, नंतर एक ऑपरेशन ठेवतात, नंतर तिकडे शिफ्ट करतात त्यांचं सिव्हिल हॉस्पिटल त्याला दुसरा एक्सपिरियन्स. मॅडम आता सदरमध्ये जेव्हा मॅडम आता एक 15 दिवसानंतर मॅडम पोस्टिंग होणार आहे, तर आपले सर्व स्पेशालिस्ट आपले फुलफिल होणार आहे. त्या अनुषंगाने मॅडम आपण एक असं प्लॅनिंग करू की आता समजा मॅडम आता सुरू होऊन प्रॉपरली सुरू होऊन आणखी 3-4 महिने झालेले आहे. मॅडम आम्हाला आणखी 3-4 महिन्याचा टाइम दिला तर नक्कीच आमचे जे काही डिटेल्स आहेत ते वाढवणार. बिलकुल नक्की होणार मॅडम. आणि काय एक्स्ट्रा तुम्हाला जर गरज असेल तर हो मॅडम, मी कार्डियक सर्जनच्या आणि हार्ट लॅग्युलेशन आणि मुळामध्ये काय होतं रिक्षामध्ये रिश्वास पंच्या दौऱ्यामध्ये असं आणून दिलं की हे जवळपास हा सेटअप 1 वर्षापेक्षा जास्त काळ असाच पडून राहणार होता. काही शुल्लक खर्च अपेक्षित होता तो मधून दिला. कधीपासून सुरू झालं मॅडम हे आता डिसेंबर महिन्यानंतर मी आल्यानंतर मग जानेवारीपासून सरांच्या मदतीने आम्ही प्रोक्रुटमेंट केली. सप्टेंबरला तरी झालं असतं तरी सुद्धा मेडिसिन नव्हती, मॅनपॉवर नव्हता, तसं करत करत मॅडम आपल्याला जानेवारी एंडिंग आतापर्यंत जे काही अचिव्हमेंट आहे आपलं 5 महिन्यातलं अचिव्हमेंट आहे. आता मॅडम आपल्याकडे जे प्रोक्रुटमेंट लागते ते सर्व आहे. मॅनपॉवर जो आपल्याला एसेन्शियल आहे तो पण आपल्याकडे आहे, परंतु ॲडिशनल मॅनपॉवर जो आहे तो जर आपल्याला मिळाला आणि नंतर मग मॅडम हे आणखी जर लोकांना आणखी अवेअरनेस आहे की इथे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने होतं. आपण जे पेशंट मॅडम बाहेर जातो सोसायटीमध्ये, येस मॅम, हे सोसायटीमध्ये जातं, हे सांगतात की आमचं झालं की तुम्ही सुद्धा या. आम्ही या हिशोब मॅडम यांचा फीडबॅक देणार आहोत आणि नंतर मग कसं किती पेशंट वाढून राहिले, आणखी आपले कुठे पेशंट कसं करू मॅडम. येस मॅम. आणि काही गोष्टी तुम्ही केल्या की आपण कसलं ऑपरेशन झालंय बरं आहे ना आता दमदीम लागतोय का नाही, कधीतरी असं छाती दुखतं. किती दिवस ठेवायचं कधी झालं पण मोस्टली 4 दिवसात आपण डिस्चार्ज करतो. जर आपण कॅल्क्युलेशन केलं नाही तर सध्याच्या कंडिशनमध्ये ज्या प्रोसिजर आहे नियर अबाउट 1.5 दिवसाचं मॅडम 3 ते 5.5 लाख रुपये दर महिन्याचं आपण आउट ऑफ पॅकेट ॲक्सिडेंटचा वापर करतो. आणि जर आपण जास्त जर केलं मॅडम, जास्त जर काम केलं, माझं टार्गेट असं आहे मॅडम की नियर अबाउट 10 ते 15 लाख आउट ऑफ एक्सपेंडिचर लोकांच्या पॉकेट वाचवायचे. मॅडम दुसरं की आपण तुमच्या मॅडम एवढं काम केलेलं आहे नियर अबाउट 2 करोडच्या आसपास हॉस्पिटल मिळवून दिलं. आपण या 6 महिन्यामध्ये केलं की आपल्याला मार्चमध्ये जमा होतो. पूर्ण हॉस्पिटल एकही पेशंट एकही ॲक्टिव्हिटी आपण अशी लॅब ग्रॅप करतो आणि यांच्याकडे घेऊन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.